तर दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन ठाण्यामध्ये कायमच केलं जातं। ठाणे असो किंवा डोंबिवली असो, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक पहाटे पहाटे तलावपाळी परिसरामध्ये जमत असतात। तलावपाळीच्या परिसरामध्ये युवा जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। खरं तर यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी या कार्यक्रमांचं आयोजन होतंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आपण पाहतोय। एकनाथ शिंदेंसह प्रताप सरनाईक असतील किंवा ठाण्यामधल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे बॅनर्स या परिसरामध्ये लागलेले आहेत। दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन मात्र रद्द केलेलं आहे, कारण त्या कार्यक्रमासाठी जी रक्कम वापरण्यात येणार होती ती आता पूरग्रस्तांसाठी मदत दिली जाते। मात्र आता शिवसेनेच्या वतीनं ज्या युवा जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण थेट जाणार आहोत। तिथे आता ढोलताशा पथकाच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली आहे। याच ठिकाणाहून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, तरुणांचा कसा जल्लोष पाहायला मिळतोय? आपण आता तलावपाळीच्याच दुसऱ्या शिवसेनेच्या एका कार्यक्रमात आलेलो आहे, ज्या ठिकाणी मीनाक्षी शिंदे या ज्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमात आपण पाहत आहे ढोल ताशांचं वादन सुरू आहे आणि हळूहळू हा जल्लोष वाढायला सुरुवात झालेली आहे। जसजसा ठाण्यावर सूर्यदेव उगवतोय तसतसा तरुणाईचा जल्लोष देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। आणि आपण पाहतोय रुद्रा नावाचं हे ढोल ताशा पथक आहे आणि त्यांच्यातर्फे आज पहिल्यांदा आधी ढोल ताशा पथकावर इथे सलामी दिली जाते आहे। आणि या सलामीनंतर हा जो चिंतामणी चौक आहे यामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत। ठाण्यातला एक महत्वाचा आणि सांस्कृतिक केंद्र असलेला हा चिंतामणी चौक आज दिवाळी पहाटच्या दिवशी इथे ढोल ताशाच्या गजरामध्ये निनादून उठतो आहे। आणि दरवर्षी अशाच प्रकारे इथे मीनाक्षी शिंदे यांच्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। सध्या तरी या संपूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। मॅम, काय सांगाल, कितवं या वर्षीचं आपलं वर्ष आहे आणि कशा प्रकारे उत्साह दिसतो? मला असं वाटतं हे 4थं वर्ष आहे महिला आघाडीच्या वतीने। मला असं वाटतं तलावपाळीच्या ठिकाणी सर्व जी दिवाळी पहाट होते त्याच्यामध्ये ही महिला आघाडीची पहिलीच म्हणजे 4थं वर्ष आम्ही सेलिब्रेट करतोय आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद लोकांचा मिळतोय आणि खूप जल्लोषात दिवाळी साजरी तर महिला आघाडीतर्फेचा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात आपण पाहतोय अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये एकीकडे ज्या ढोल ताशा पथकातल्या मुली आहेत त्या साडी नेसून इथे ढोल ताशा वाजवत थोडंसं थांबवते, कारण ढोल ताशा पथकाचा नाद आपण ऐकूयात, प्रेक्षकांना हे प्रात्यक्षिक दाखवूयात। तर हा जल्लोष